माझी मराठी कविता बुद्ध लोकशाहीचा गजर सादर करतो आहे. तलुया बुद्ध लोकशाहीचा गजर. सूर्याचे तेज प्रकाश, सूर्याचे तेज प्रकाश आकाशाला गवसणी घालून, सूर्याचे तेज प्रकाश आकाशाला गवसणी घालून दिवस होण्याची जाणीव देतो, दिवस होण्याची जाणीव देतो. नित्याच्या रात्र काळोख, नित्याचा रात्र काळोख सूर्याचा अस्त करतोच ना, नित्याचा रात्र काळोख सूर्याचा अस्त करतोच ना. आणि तो सृष्टीचा नियम आहे, आणि तो सृष्टीचा नियम आहे. परंतु बुद्धाचे धम्मचक्र, परंतु बुद्धाचे धम्मचक्र रात्र असो वा दिवस, रात्र असो वा दिवस नेहमीच चित्रपटांना दिसते, नेहमीच चित्रपटांना दिसते. निरंतर प्रकाशमान असते, निरंतर प्रकाशमान असते. प्रेम, मैत्री, शांती, अहिंसा, प्रेम, मैत्री, शांती, अहिंसा, करुणा बंधुता संदेश देतो, करुणा बंधुता संदेश देतो. बुद्धाचे ते धम्मचक्र, बुद्धाचे ते धम्मचक्र चक्रवर्ती सम्राट अशोकाने, चक्रवर्ती सम्राट अशोकाने राजाश्रय देऊन गतिमान ठेवलेले होते, राजाश्रय देऊन गतिमान ठेवलेले होते. पुढे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला, 14 ऑक्टोबर 1956ला पुनश्च गतिमान केल्याचा एक इतिहास आहे. पुनश्च गतिमान केल्याचा एक इतिहास आहे. काळानुरूप पृथ्वीतलावर, काळानुरूप पृथ्वीतलावर ही दोन महामानव झाले. धम्मचक्र निवर्तन आपल्या लाखो अनुयायांना समतापद सांगताना जगाला माणूस पण दिले. इतकेच काय भारतीय संविधानातून बुद्ध लोकशाहीचा गजर, इतकंच काय भारतीय संविधानातून बुद्ध लोकशाहीचा गजर हा गतिमान करतोच आहे, हा गतिमान करतोच आहे.